दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा। तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींची भूमिका। आपल्याकडे वेळ कमी आणि लक्ष्य मोठं आहे, युवकांच्या परिषदेत पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य। सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदींमध्ये 1.25 तास बैठक। सैन्यदल प्रमुखांच्या बैठकीनंतर मोदींची भागवत यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा। पाकिस्तानला भारताची धडकी। पीओकेच्या गिलगिट बाल्टिस्तान भागात पाकिस्तानी वायुदलाचा सराव। युद्ध सरावाला ललकारे मोमीन असं नाव। पाकिस्तानची दुखरी नस भारताच्या हातात। चिनाब नदीवरच्या बगलिहार धरणातनं भारत अडवणार पाकिस्तानचं पाणी। बगलिहार धरणावरनं माझाचा ग्राउंड रिपोर्ट। काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची धडक कारवाई। एएनआयच्या सूत्रांची माहिती। जागोजागी सर्च ऑपरेशन। दहशतवाद्यांची झाडाझडती जोरात सुरू। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी कनेक्शन। मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्समध्ये कमांडो असल्याचं उघड। पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर। गोळीबारावेळी अल्लाहू अकबर म्हणणारा झिपलाईन ऑपरेटर एनआयएच्या ताब्यात। व्हिडिओ बनवणारा पर्यटकाचा जबाब नोंदवणार। पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद करण्याचा भारताचा विचार। एबीपी नेटवर्कला खात्रीलायक सूत्रांची माहिती। तर पाकिस्तानकडून याआधीच भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद। पहलगाम हल्ल्यातील पीडितांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सणसणीत चपराक। राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी, हल्ल्यातनं बचावलेल्या जगदाळे कुटुंबाचं आवाहन। आमच्या हातामध्ये बंदूक द्या, दहशतवाद्यांना गोळ्या घालू। संतप्त लेले मोनी जोशी कुटुंबाच्या मित्रपरिवाराच्या तीव्र भावना। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी। पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये आणि एकाला सरकारी नोकरी। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा। जबाबदारी घेण्याच्या वेळीच पंतप्रधान मोदी गायब। फोटो शेअर करत काँग्रेसचा हल्लाबोल। तर भाजपच्या टीकेनंतर काँग्रेसने पोस्ट हटवली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ईव्ही धोरण मंजूर। ईव्ही धोरणाअंतर्गत काही इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात राज्य सरकारला यश। लंडनमधील लिलावात सरकारने तलवार जिंकली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।